वाळवा पंचायत समितीचे सभापतीपद हे खुल्या गटासाठी असल्यामुळे वाळवा तालुक्यातील बोरगाव, नेर्ले, वाटेगाव, कामेरी, चिकुर्डे, कारंदवाडी, बागणी आणि इलूर या मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीनं लढती होत आहेत. राजकीय पक्षांचं ह्यावेळचं वैशिष्ट्य असं आहे की आघाडी किंवा युती याने अधिकृतरित्या आघाडी किंवा युतीची घोषणा न करताच सगळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आणि ह्या ज्या 22 जागा आहेत या 22 जागांच्या मध्ये लढत जी आहे ती प्रामुख्यानं एका बाजूला आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे समर्थक एकवटलेले आहेत. तर विरोधामध्ये आमदार सदाभाऊ खोत, त्याचबरोबर निशिकांत पाटील, गौरव नायकवडी, आनंदराव पवार हे जे आणि आमदार सदाभाऊ खोत हे युतीचे नेते दुसऱ्या बाजूला आहेत. त्यांचे समर्थक या ठिकाणी लढत आहेत. आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत किंवा काही ठिकाणी माघारीच्या चर्चा सुरू असल्या तरी साधारणपणे ह्या 22 गणामध्ये कोण कोणाविरुद्ध लढणार हे चित्र या गेडला तसं स्पष्ट झालेलं आहे. आता उदाहरणार्थ किल्ले मच्छिंद्र गडामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती संभाजी मदने विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादीच्या रेहाना हरून शिकलगार अशी लढत होते आहे. तर रेट्रानाक्ष गटामध्ये परत राष्ट्रवादीचे 2 गट आहेत. त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या पूजा नितीन मलगोंडी आणि अजित पवार गटाच्या नूतन विशाल गर्दे अशी लढत आहे. तर ताकारीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या यापूर्वी पंचायत समिती सदस्य राहिलेल्या रुपाली प्रकाश सपाटे या उमेदवार आहेत. इथे काँग्रेसच्या वतीनं प्रियांका अवधूत सावंत या ताकारीच्याच महिला उमेदवार इथे लढत देत आहेत. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये काही अपक्ष उमेदवार आहेतच. आता चर्चेत असलेला हा जो बोरगावचा गण आहे, म्हणजे गटाची चर्चा तर आहेच, पण बोरगावचा गण देखील खुला आहे. आणि खुला असल्यामुळे या गणामध्ये तब्बल 11 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच मुख्य लढत काँग्रेसचे यदुराज उदयसिंह थोरात यांचा अर्ज आहे. भारतीय जनता पक्षाचे लवाजीराव आकाराम देशमुख यांचा अर्ज आहे. आणि राजाराम बापू कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांचे सुपुत्र मनोज माणिकराव पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. आता काही अपक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष असे रिंगणात असले तरी यदुराज थोरात, लवाजी देशमुख आणि मनोज माणिकराव पाटील या अशी तिरंगी लढत होते का दुरंगी लढत होते हे चित्र या मतदारसंघातलं 27 तारखेला स्पष्ट होईल. अर्थात हाही मतदारसंघ खुला असल्यामुळे इथे प्रचंड आणि तीव्र अशा प्रकारची चुरस आहे. त्याचबरोबर नेर्लेचा मतदारसंघ जो आहे हा देखील पंचायत समितीचा मतदारसंघ खुला आहे. इथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांनी शरद पवार पक्षांच्या वतीनं आपला अर्ज दाखल केलेला आहे. ते जयंत पाटील यांचे निकटवर्ती आहेत. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आनंदराव तुकाराम पाटील यांचा अर्ज आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं समर्थ सतीश पाटील यांचा अर्ज आहे. आता या इथंही ही तिरंगी लढत होणार का आणखीन काही अंडरस्टँडिंग एखाद्या जागेबद्दल होते याबद्दल उत्सुकता आहे. पण हा एक गण जो आहे खुला असल्यामुळे आणि ताकदीचे इच्छुक या ठिकाणी लढत देत असल्यामुळे हा मतदारसंघ देखील चर्चेत आहे. लालासाहेब पाटील हे नेर्ल्याचे माजी सरपंच हेही अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये लढत देत आहेत. तर कासेगावमध्ये शिवसेनेच्या खेमलता शशिकांत निकम, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षातर्फे देवराज पाटील यांच्या पत्नी सुप्रिया देवराज पाटील यांचे उमेदवारी अर्ज आहेत. भाजपच्या वतीनं संध्या गणेश पाटील यांचा अर्ज आहे.
तर अजित पवार राष्ट्रवादीकडं पल्लवी योगेश शिंदे आपली इथली मुख्य लढत कशी ठरणार हे 27 तारखेला ठरेल. वाटेगावमध्ये पण 8 जणांचे उमेदवारी अर्ज आहेत, पण त्यात प्रामुख्यानं शरदचंद्र पवार पक्षाचे प्रकाश गणपतराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे हेमंत आनंदराव मुळीक हे 2 अर्ज आहेत आणि प्रामुख्याने यांच्यामध्येच लढत होईल. अर्थात याही मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ जो आहे रेटे धरणमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वर्षा भिकाजी कोळेकर आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या रेश्मा श्रीकांत गुरव यांच्यामध्ये थेट लढत होते आहे. पेठ मतदारसंघामध्ये एकूण 7 अर्ज असले तरी शरदचंद्र पवार पक्षाच्या वृषाली अतुल पाटील, युवक नेते अतुल पाटील यांच्या धर्मपत्नी आणि भारतीय जनता पक्षाच्या वेणुताई विजय पाटील यांच्यामध्ये थेट लढत होईल. काही अपक्ष या ठिकाणी लढतीची रंगत वाढवतील. तर साखराळे हा जो पंचायत समितीचा मतदारसंघ आहे यामध्ये भारतीय जनता पक्षानं दिलीप मनोहर जंगम यांना उमेदवारी दिलेली आहे. तर कापूसखेडचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामार्फत प्रदीप तुकाराम पाटील हे लढत देत आहे. ही लढत दुरंगीच आहे. काही अपक्ष याही ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. वाळवा हा हुतात्मा कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे. इथं गौरव नायकवडी समर्थकांनी प्राची राहुल आहिर यांना उमेदवारी दिलेली आहे. शरदचंद्र पवार पक्षामार्फत तपश्चर्या नेताजी भास्करराव पाटील हे जे वाळव्याचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्या धर्मपत्नी आणि प्राची आहिर यांच्यामध्ये वाळव्याची लढत होणार हे स्पष्ट आहे. वाळव्याचाच भाग असलेल्या पिळवाडीमध्ये गौरव नायकवडी समर्थक रुपाली श्रीकृष्ण पाटील विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षामार्फत पूर्वीचे ज्येष्ठ नेते दत्ता शेळके यांच्या सुनबाई वैशाली चंद्रशेखर शेळके अशी थेट आणि सरळ लढत होणार आहे. कामेरीमध्ये एकूण 10 उमेदवारी अर्ज आहेत आणि इथे शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत शहाजी विश्वास पाटील यांचा अर्ज म्हणजे माजी आमदार शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक आणि जयंत पाटील यांच्यामधली तडजोड आहे. तर शिवसेनेच्या वतीनं रणजित मोहन पाटील यांचा अर्ज आहे. भारतीय जनता पक्षानं शुभम तुकाराम पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. आता इथं हे 4 प्रमुख अर्ज आणि काही अपक्ष असले तरी तडजोडीनंतर इतर लढत दुरंगी होणार का तिरंगी ते स्पष्ट होईल. आयतोडे बुद्रुकमध्ये उभाटा गटाचे अतुल अनिल गुरव हे लढत देत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामार्फत सलीम नसरुद्दीन जमादार यांचा अर्ज आहे. तर भारतीय जनता पक्षानं धनंजय सुभाष शेटे यांना उमेदवारी अर्ज दिलेला आहे. त्यामुळे या क्षणी तरी आयतोडे बुद्रुकमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत. त्यानंतर चिकुर्डीमध्ये भारतीय जनता पक्षानं सूरज दिलीप पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. तर शरद पवार पक्षानं रोहित प्रकाश पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. या चिकुर्डे गणामध्ये इतरही 9 उमेदवार असले तरी लढत ही भारतीय जनता पक्ष आणि शरदचंद्र पवार पार्टी यांच्या दरम्यानच होईल. कुर्लूपमध्ये भारतीय जनता पक्षानं प्रदीप आकाराम कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर शरदचंद्र पवार पक्षामार्फत शशिकांत सकाराम वायदंडे हे निवडणूक लढवतील. तिथं ती लढत थेट आहे. गोटखिंडी गणामध्ये येडणीपाणी गावचे ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी नीता चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या समर्थक प्रियांका मकरंद पाटील अशी थेट लढत स्पष्ट झालेली आहे. बावचीमध्ये गौरव नायकवडी समर्थक शुभांगी प्रसाद पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सीमा प्रदीप पाटील अशी लढत होणार आहे. तर कारंजवाडीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत प्रतापराव पाटील यांच्या विरोधामध्ये रयत क्रांती पक्षाचे
अनिल जयसिंग सरदेशमुख अशी थेट लढत आहे. इथे तुषार कनसे हे अपक्ष लढत देत आहेत. अन्य हे 8-9 उमेदवार इथं रिंगणामध्ये आहेत. बागणीमध्ये परत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि शिगावचे नेते प्रतापराव पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह प्रताप पाटील विरुद्ध शिगावचेच रयत क्रांती पक्षाचे निवास शामराव पाटील अशी थेट लढत होते आहे. इथे 4-2 अपक्ष अर्ज आहेत. बादुरवाडीमध्ये भारतीय जनता पक्षानं विमल भारती खोत यांना उमेदवारी दिलेली आहे. तर शरदचंद्र पवार पक्षामार्फत हर्षाली धैर्यशील पाटील या कोरेगावच्या आहेत. यांच्यामध्ये लढत होईल. इथंही काही अपक्ष उमेदवार आहेत. आणि येरूरचा जो मतदारसंघ आहे त्या येरूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं येरूरचे माजी सरपंच पुष्कराज पांडुरंग महाडिक यांना उमेदवारी दिलेली आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप रामचंद्र पाटील हे लढत देत आहेत. आता ह्या सगळ्याच मतदारसंघामध्ये काही ठिकाणी अपक्ष, काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असले तरी बहुसंख्य लढती म्हणजे 2-3 ठिकाणच्या लढतीचा निर्णय हा 27 तारखेला होईल. पण बहुतेक ठिकाणी चुरशीनं लढती स्पष्ट झालेली आहेत. आणि त्यातही खास करून बोरगाव, नेरळे, वाटेगाव, कामेरी, चिकुर्डे, करंदवाडी, बागणी, येरूर या पंचायत समिती मतदारसंघामध्ये भावी सभापती ठरवणारे हे मतदारसंघ असल्यामुळे इच्छुकांनी नेटानं आणि चुरशीनं प्रचार सुरू केलेला आहे. आणि अंतिम सत्य यातलं हेच आहे की पक्षाची नावं काहीही असली तरी ह्या 22 गणावरती वर्चस्वासाठी आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे समर्थक एकत्र आलेले आहेत. त्यात पण राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील हे ईश्वरपूर मतदारसंघामध्ये युतीबरोबर आहेत. तेव्हा असं गटातटाच्या पक्षाच्या पलीकडे जाणारं अशा प्रकारचं समीकरण या निवडणुकीमध्ये आकाराला येत आहे.